सो गाईज आपण आलेलो आहे लक्ष्मी रोडला. ते बघा यांचं काय चाललंय, तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे मला फक्त आयुष्यात. जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. भरपूर दिवसानंतर डेली ब्लॉग आज परत चालू केलेलं आहे. थांबा जरा, चैन जरा जास्तच खाली झाली ते वाटतं. सीन असं आहे, सध्याला डोकं भांजायला आहे, त्याच्यामुळं काय सुचत नाही आहे काय करावं काय नाही. आणि एकटा पडलेलं आहे, लिटररी खोटं नाही सांगत तुम्हाला, मी एकटा पडलेलो आहे. माझ्यासोबत कोण नसतं फिरायला. चिराग शेट जेवढे होते ते पण आता कामाला जायला लागलेत, त्यामुळं काय जमानच. आणि कामांचा लोड आणि डेली व्लॉग, आयुष्यात सगळ्यात मोठा पडलेला हाच प्रश्न आहे मला. पण ठीक आहे, वेळ वाईट चालू आहे, ह्यातून सावरू आणि ह्यातून कसं बाहेर पडता येईल ह्याच्यासाठी डोकं लावू. खोटं नाही सांगत, बोलायचं काय हे पण मला आता सुचत नाही. एवढं डोकं मला एकदम असं बांधल्यागत झालेलं आहे. काय विषय काय माहिती, सध्याला वेळ खराब आहे का टायमिंगचा विषय काय मला माहीत नाही. मी लोड घेत नाही आहे कसलाच, मी टेन्शन घेत नाही. ठीक आहे, चल जसं होईल तसं होईल, असा सत्याला सीन चालू आहे. आत्ता सीन असं आहे की लय हिंमत करून मी फोन हातात घेतलेला आहे. मला माहीत नाही आहे काय होणार आहे पुढं, तरी पण मी व्लॉग स्टार्ट केलेलं आहे. ह्याच्या अगोदर कसं व्हायचं की व्लॉग सुरू करताना मला माहीत असायचं, माझ्या डोक्यात असायचं की आज असं असं आपल्यासोबत होणार आहे, आपण इथं चाललो आहे, ह्याला भेटायला चाललो आहे. पण लिटररी खोटं नाही सांगत, आत्ताचा व्लॉग मी स्टार्ट केलेला आहे. मला पुढचं काहीच माहीत नाही काय होणार आहे काय नाही होणार आहे. लाईट पण गेलेली आहे, घरातली उरकलेले आहे. चिराग आलेला आहे कामावरनं, त्याला म्हणलं ये जरा काम करून. सो चाललेलं आहे. कुठं काय चाललेलं आहे स्टेटून बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, तुमच्या भावाला समजून घ्या. जसं होईल तसं होईल, लवकरच ह्यातून सगळ्यातनं सावरून पुढचं पाऊल टाकू आपण. तोपर्यंत बघत राहा. सो चला. सो गाईज रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत आणि आत्ताशी पुण्यात चाललेलं आहे. काय विषय असा होता की आपल्याला जायचं होतं 7-8 वाजता, पण जरा अर्जंट कामाला, एवढं अर्जंट कामाला ना काय सांगू तुम्हाला, त्यामुळे जमलंच नाही. सो आता 10:30 वाजलेले आहेत. मला जाऊया वृद्धेश्वरला तरी जाऊन येतो, जरा बडीचला भेटून येतो. भरपूर दिवस झालं बडीचला भेटलेलं ना आपल्या. कोण काय भेटतंय बघत राहा. रिमझिम झिलमिल पाऊस धारा तन मन फुलवून जाती. सहवास तुझा मधुमास फुलाचा गंध सुखाचा हाती. हा थंडगार वारा, हा कोवळा शहारा, उजळून रंग आले स्वच्छंद केंतीचे. चिंब भिजलेले धूप सजलेले. सो गाईज पुण्यात आलेलो आहे, वृद्धेश्वरला चाललेलो आहे. जरा कॉफी पिऊ म्हणलं आणि वृद्धेश्वरला गँग पण थांबलेली आहे. भरपूर दिवस झालं, 15-20 दिवस झालं भाई, कुणालाच भेटलेलं नाही. ना माऊला भेटलो ना आरटीला भेटलो. आणि बघा इकडं फटाक्याचे स्टॉल नसते स्टॉलला. आणि ह्या वर्षी असं झालेलं आहे, जाऊ दे जेव्हा नंतर बोला आपण निवांतमध्ये. आरटी थांबलेली आहे, जाऊया जरा भेटूया. जरा लय दिवस झाला आपल्या माणसांना भेटलेलं नाही, लय दिवस झालं म्हणजे 15 दिवस झाला असेल भेटलेलं नाही. सो आज जरा भेटीगाठी करू, बरं वाटेल जरा. आफ्टर एजेस म्हणजे जवळपास महिन्याभरानंतर आज वृद्धेश्वरला यायचा मुहूर्त लागलेला आहे, लय दिवसांनी. सो गाईज हे बघा कॉफी पिऊन झालेली आहे आणि आरडी बॉस भरपूर दिवसांनी. आणि समोर बघा आम्ही इथं आलेलो आहे खास लक्ष्मी रोडला, बिकॉज ऑफ दिस लाइटिंग. ह्या लाइटिंगसाठी काय ह्या लाइटिंगमध्ये एवढं असं ह्या वेळेस आकाशकंदील मोठे बनवायचं आपल्याला. आपण आलेलो आहे लक्ष्मी रोडला. लक्ष्मी रोडची खासियत म्हणजे हे पाहू शकता तुम्ही, दिवाळीची सजावट पूर्ण.
आणि हे बघा आपला भाऊ रोडला फोटो काढायचे ह्याच्या इथं फोटो काढायला आम्हाला कुणी आयडिया दिली बघा या आरडीने. एक तर महिनाभराने लई दिवसाने डेली ब्लॉग स्टार्ट केलेला आहे, तर काय बोलावं ते सुचत नाही. हे बघा 2 जण 3 जण आणि मी 4था. कुठे इथं वय इथं थोडीला येणार आहे. बघ पिंग झाले लगेच. कॅमेरा ओढला काय. तो आता येलं झाली पिंग झाली. सो गाईज इथं काय चालू आहे बघा. इकडं लाईटी आहेत वरती आणि इकडं फोटोशूट चालू आहे. क्वालिटी जरा कमी झाली असेल कॉज 11 मध्ये शूटिंग चालू आहे आणि हे ज्यात फोटो काढणं चालू आहे. करायला लागतंय. मोबाईल नवीन घेतला आम्ही. मोबाईल नवीन घेतला. हे बघा काय चालू आहे. हसली तरी का नाही मनापासून. हे बघा काय चालू आहे. कशापासून. आता दुसऱ्यांचं नाव घेतलं तुला हसलं तरी बाबा. मनापासून म्हणलं रे. हे बघा यांचं काय चालू आहे. एवढा कॉन्फिडन्स पाहिजे मला फक्त आयुष्यात. कधी यायचा कधी यायचा. दिवाळी आली गाईस. दिवाळी आली माहितीये का तुम्हाला. नसेल माहिती तर मी सांगतो तुम्हाला. दिवाळी आली 1 तारखेला. काढायची का व्हिडिओ. हा मग काढायची ना. असं कसं. तो गाई चला झालेलं आहे फोटो काढून. फोटो तर काही एवढे खास आले नाही पण ठीक आहे चला. त्या संडेलाच चांगले येतात फोटो माझे. बाय द वे कसे वाटते एकदा व्ह्यू चेक करा तुम्ही. ते हॅपी दिवाळी गाणं कोण टाकू नका नाही तर टाकताल मेरे सारे तुम्हारे हॅपी दिवाळी. काका दिवाळी आली. मोती साबण म्हण ना सरळ. चला 1 वाजलेले आहेत आणि आत्ताशी घरी निघालेलो आहे. खोटं नाही सांगत. एवढी रिफ्रेशमेंट भेटली ना 15-20 दिवसांनी किंवा महिन्याभराने इकडच्या मित्रमंडळींच्यात येऊन एवढं भारी वाटलं ना. काय आलंय घरापासून दुखण्यातून बाहेर पडल्यापासून घरीच आहे तर घरात बसून 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 फार डोकं बधीर झालं मग एकदम. म्हणजे काय सुचतच नव्हतं. आता एकदम मस्त वाटायला लागलेलं आहे. सिटीत आलं ना की मग रोज सिटीत येऊशी वाटतं असा विषय. रोज येणं म्हणजे जरा अवघड काम आहे पण ठीक आहे. लय भारी वाटलं. दिवाळीच्या वाईब्स आहेत सध्या सगळीकडं. एकदम भारी लाईटिंग वगैरे. अजून तर काही कंप्लीट झालेलं नाही आहे. होईल दाखवतो ते पण तुम्हाला व्लॉगमध्ये. चला आता काय करतो जातो घरी. रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत आणि आता घरी पोचल. थांबलेलो जरा अंगच दुखायला लागलंय. शॉर्ट काय आलाय ते जरा आजारी जर पडलेलो ना ते त्याच्यानंतर
जे जॉईंट्स अख्खे जॉईंट्स म्हणजे बोन्स इतके दुखायला लागलेले आहेत ना, डॉक्टर बोलला महिनाभर तुम्हाला तसाच त्रास होणार आहे. त्यामुळे बसून बसून दुखायला लागला. त्याला मला 5 मिनटं गाडी थांबवली, दुखायला लागलं. आता कुठे जरा रिलीफ भेटलेलं आहे. लय अवघड झालेलं आहे मग सध्या फिरायचं. म्हातारपण म्हणजे 50-55 वयाच्या माणसागत तारा झालेली आहे मग. चला जाऊ. एक तर घरी वैताग बी आलाय, एक तर आता शॉर्ट झालाय. डेली ब्लॉगची सवय मोडली. आता घरी जाऊन परत एडिटिंग अँड ऑल सवय लावली पाहिजे. एवढं सगळं क्षेत्र कमावले, 55,000 सबस्क्रायबर्स कमावले आहेत आणि अचानक असा गॅप झाला आहे. मला टेन्शन आले, पण बघू जसं होईल तसं होईल. लय पण लोड नको. चला जाऊया. वादळी वादळी मोहनी गाते ही मिठी लाडकी भोवरा होते. खलगाकुळने माझे म्हणणारा मनात परगर बळणारा ही स्वर्ग सुखाची दारे हे गीत गीतीचे. पोचलेलं आहे, 2 वाजलेले अँड डन फॉर द डे. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब सगळे करून टाका. सो बाय बाय. चिंब भिजलेले दुःख सजले